नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज आपण साधी सोपी अशी फोडणी दिलेली पालकवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बेसन पीठ, ताजा पालक आणि घरात सहज असलेल्या उपलब्ध मसाल्यापासूनच आपण ही रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. पालकवडी तुम्ही टिफिन, ऑफिस किंवा जेवणासाठी साईड डिश म्हणून बनवू शकता. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, 2 चमचे मिरची लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालूया. ताजी पेस्ट तयार केल्यामुळे वडी आणखीनच चवदार होईल. 1 टीस्पून हळद, पाव चमचा ओवा हातावर चोळून घालूया. चवीनुसार मीठ घालून कोरडेच मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊयात. पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे. खूप पातळ पीठ भिजवलं तर पानांना पीठ लावता येणार नाही आणि घट्ट पीठ भिजवलं तर पीठ खूप लागेल, त्यामुळे वडी आपली चवदार होणार नाही. हे बघा, असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे. अगदी भजीच्या पिठापेक्षा थोडं दाट पीठ हवं. इथे मी पालकची पाने धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतलेली आहेत. अळूवडीची पाने आपण त्याच्या शिरा काढून लाटून घेतो, पण पालक नाजूक असतो त्यामुळे लाटायची आवश्यकता नाही आहे. पान पोळपाटावर ठेवून पीठ या पद्धतीने लावून घेऊयात. एक पान लावून झाल्यानंतर दुसरं पान मी या पद्धतीने ठेवलेलं आहे. दुसऱ्या पानाला पण आपण व्यवस्थित पीठ लावून घेऊया. असं केल्यामुळे पानाची वळकुटी थोडी जाड होईल. पीठ लावून झाल्यानंतर आता याला गोल गोल असं गुंडळून घेऊया. फक्त गोल गोल करताना हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर पालकची पाने तुटू शकतात. आता आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये पालकची वडी ठेवूयात. याच पद्धतीने सर्व पानांना पीठ लावून गोल फोल्ड करून घ्यायचं आहे. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळायला लागलं की इडलीचा साचा ठेवते, म्हणजे खालचं उकळलेलं पाणी चाळणीमध्ये जाणार नाही. वडी उकडायची चाळण ठेवून झाकण ठेवूयात. मोठ्या आचेवर 10 मिनिटे वडी उकडून घेऊयात. 10 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूयात. वडी आपली शिजलेली आहे, कारण मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही आहे. गॅस बंद करून चाळण बाजूला काढून पूर्ण थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात. थंड झाल्यावर सुरीने अर्धा ते पाऊण इंच आकाराचे तुकडे कापून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने तुकडे करायचे आहेत. वडी तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर करू शकता, पण मी याला फोडणी देणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 छोटी पळी तेल घालत आहे. तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून तीळ घालूया. पाव टीस्पून ओवा घालूया. पाव टीस्पून हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा घालूया. गॅसच्या मोठ्या आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. अर्धा चमचा हळद घालूया. थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ घालूया. हळदीची कच्ची चव जाईपर्यंत आणि कांदा लसूण मसाला खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात. मीठ आपण आत्ताच घातल्यामुळे वडीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. घातलेले साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालूया. अर्धा ते 1 मिनिट भाजून घेऊयात. आता आपण वडी घालूया. हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाले की आपली फोडणी दिलेली पालकवडी तयार झालेली आहे. ही फोडणी दिलेली पालकवडी तुम्ही तोंडी लावणीसाठी बनवू शकता. अळूवडीसारखी ही पालकवडी तितकीच सुंदर लागते. अशी फोडणी दिलेली पालकवडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.